गुड इव्हनिंग. डे स्टार्ट केला होता विथ लेमन टी. मस्त दोघांना लेमन टी असं काही डेकोरेटिव्ह करून केलं होतं. पुढे स्वयंपाकाची तयारीला लागले मी. त्यासाठी मी घेतलं होतं खोबरं, मिरची, लसूण, अद्रक, कांदा आणि काही खडे मसाले. हे पहिला आपल्याला मसाला असा परतून घ्यायचा आहे, म्हणून मी आधी कढई ठेवली, त्यामध्ये कांदा टाकला. कांद्यामध्ये आधी ऑइल नाही घालायचं आहे, तो असाच गोल्डन थोडा करायचा आहे. वरून ऑइल घालायचं आहे. नंतर कांदा काय असा दिसला पाहिजे, त्याची क्वांटिटी कमी होती. नंतर त्याच्यामध्ये त्याच तेलामध्ये मिरच्या तळून घ्यायच्या आहेत, त्या साईडला काढायच्या. मग त्याच्यामध्ये आपले गरम मसाले जसं की अख्खे धणे आहेत, काळी मिरी आहे आणि लवंग आहे, ते फ्राय करून घ्यायचं. त्याच्यामध्ये खोबरं घालायचं आहे, तेही मस्त गोल्डन होईपर्यंत फ्राय करायचं आहे. सुगंध खूप छान येतो. ते मसाला फ्राय केलेला जो होता तो थोडा थंड होऊ द्यायचा आहे. मग तो मिक्सरला वाटायचा आहे. फोडणीसाठी कांदा टाकायचा आहे, मस्त परतून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे, हळद घातली आहे मी. त्याच्यामध्ये चिकन टाकायचं आहे. चिकनही मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे. मग चिकन शिजवून घ्यायचं आणि जो मसाला आपण वाटला होता त्याच्यामध्ये पाणी घालून मग तो ॲड करायचा आहे, नाही तर तो कडू लागू शकतो. अशा प्रकारे काळ्या मसाल्यातलं चिकन आपलं रेडी आहे. खूप छान लागतं. तुम्ही एकदा ट्राय करा आणि आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा चॅनलला. अशा बऱ्याचशा रेसिपी किंवा डेली मी काय करते हे मी पोस्ट करतच असते. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.